आरक्षणाचे जनक राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिन निमित्ताने आज त्यांना विनम्र अभिवादन करायला आज या समाधीस्थळावर आम्ही आमचे सर्व सहकारी, माझे बंधू अखिलेश राजे, यश राजे, आमचे महानगराचे अध्यक्ष माननीय विजयराव जाधव साहेब, आमचे सर्व सहकारी, नगरसेवक, बँकेचे सर्व संचालक किरणराव आणि सर्व आमचे सहकारी आज इथं अभिवादन करायला आलो आहे. आणि राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे काय त्या काळामध्ये निर्णय घेतले आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या सगळ्या शिक्षणाचा निर्णय असतील, सामाजिक सलोख्याचे निर्णय असतील आणि खरं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की आपल्या भारताचं जे संविधान ज्यांनी लिहिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पुढे आणण्याचं जे काम केलं आहे, त्यांना एक प्राधान्य द्यायचं काम केले. त्याच्यामुळं आज आपल्याला मताचा अधिकार आहे. अशा राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आम्ही सर्व सहकारी आलो आहे. जसं आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वर्षापासून, मागच्या 4-5 वर्षापासून, जसं त्यांची आता पुढच्या महिन्यामध्ये जयंती आहे, आम्ही सर्व सहकाऱ्यांनी तो निर्णय घेतला होता की त्यांच्या कृतीच्या स्तरावर म्हणजे धरणावर आपण त्यांची जयंती साजरी केली पाहिजे. आणि तसं आपल्याला माहिती आहे जनकराजांच्या वंशजांनी आम्ही सगळे म्हणून आमच्या सगळ्या समूहाचं नाव राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या नावानेच आहे. आणि योगायोग आहे की पुढच्या वर्षी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला 50 वर्ष पूर्ण होतात. आणि त्या अनुषंगाने फेब्रुवारी 2027पासून ते फेब्रुवारी 2028पर्यंत आम्ही तो 50 वर्ष साजरी जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामागे हेतू कारखाना समूह आणि राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने तो कारखाना आहे, ज्याला ऑलमोस्ट 75 पुरस्कार आता मिळाले आहेत. आणि त्या अनुषंगाने असे बरेच कार्यक्रम आम्ही घ्यायचं नियोजन केलेलं आहे. आणि आज परत शाहू महाराजांना मी विनम्र अभिवादन करतो. काल केंद्र सरकारने एक निर्णय घेतला